चला विनंती आहे दोन्ही पंचांना आपण लवकरात लवकर सामना सुरू करा। दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात येत आहेत। हॅलो रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 चा रणसंग्राम आपण पाहताय, आपण अनुभवता ही क्रिकेट स्पर्धा मैदानावरती। आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती। स्वराज ग्रुप सातोळी विरुद्ध राजाराम वॉरियर्स या तिसऱ्या ग्रुपातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। सलामी जोडी देखील सज्ज होताना पाहायला मिळते। चतुर आणि ओमकार ही जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळते। मैदानावरती कशा प्रकारे सुरुवात केली जाईल, कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण। नाणेफेक जिंकत स्वराज ग्रुप सातोळी संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाते राजाराम वॉरियर्स संघाला। सलामी जोडी सज्ज, पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलाय, चेंडूला पाठवलाय हवाई सफरला, षटकारासाठी पहिल्या चेंडूवर आगास केला जातोय षटकाराने आणि सांघिक धावफलकाचं खातं, सांघिक धावफलकाचा श्री गणेश होतोय षटकारानेशी। 6 धाबेसाठी खातं खोललं जातंय मैदानावरती। 6 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। सुंदर आणि देखणा फटका। दुसऱ्या चेंडूवर देखील आक्रमण चढवलंय। 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत फलंदाज चतुरच्या बॅट मधून मैदानावरती। 12 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावर। पुन्हा एकदा गोलंदाज देखील सज्ज झालाय, यावेळेस देखील हलक्या हाताने कट केलाय। शॉर्ट कव्हर क्षेत्रात चेंडूचा प्रवाह, क्षेत्ररक्षक आलाय, धाव घेण्याची तमाम शंका ही दूर केली गेली आहे। तिसरा चेंडू आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये निर्धाव गणला जातोय आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावला गेलाय। 3 चेंडूचा खेळ समाप्त होतात। 12 धावा या धावफलकावरती। उपस्थित सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। सुरेख फटका त्या ठिकाणी हलक्या हाताने कट केला जातोय। 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते, चेंडूवर ताबा मिळवला जातोय। जोपर्यंत फेकी केली जाईल तोवर मात्र एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली आहेत मैदानावर आणि 2 धावेनेशी देखील सांघिक धावफलक परावर्तित झालाय। सांघिक धावफलक पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती। पहिलं षटक मनीष पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळेस देखील शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, पुल झालाय सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल सिक्सर मैदानावरती पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित। 20 धावा या धावफलकावरती। पहिलं षटक आणि पहिल्या षटकात पहिल्याच 5 चेंडूवरती 20 धावा या खर्च केल्या गेल्या आहेत गोलंदाजाकडे आणि त्यानंतर पुन्हा एकदा शेवटचा चेंडू कशा प्रकारे असेल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण। आक्रमक पवित्रा घेतलाय फलंदाज चतुरनं, तब्बल तिसऱ्या षटकात त्याच्या बॅट मधून निघालाय। अतिशय सुंदर आणि देखणे फटके, शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर समाचार त्या ठिकाणी घेतला जातोय फलंदाजच्या माध्यमातून। शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावरती, काय घडेल या येणाऱ्या चेंडूवरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज देखील सज्ज होतोय। शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी। यावेळेस देखील ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा म्हटलं जातं। अतिरिक्त धाव देणारा चेंडू पंचांकडून हे दंडित केलं जात आहे आणि दंडात्मक धावसंख्येने सांघिक धावफलक परावर्तित झालाय। सांघिक धावफलक पोहोचलाय 21 धावा या धावफलकावरती। यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील स्वैर पाहायला मिळतो। ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून आणि अतिरिक्त धावेनिशी 22 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक अतिशय महागडं ठरतंय मैदानावरती। तब्बल 22 धावा या खर्च केल्या गेल्या आहेत 5 चेंडूवरती। शेवटच्या चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे। हलक्या हाताने कट केला जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, ज्या ठिकाणी आहे डिक्लेअर झोन। फक्त जोडली जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। तर पहिल्या षटकाचा खेळ हा झालाय समाप्त मैदानावरती। पहिल्या षटकात तब्बल 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत।
अतिशय सुरेख सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या राजाराम वॉरियर्स संघाच्या फलंदाजीची सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत सुरेख फलंदाजी केली जाते ती म्हणजेच फलंदाज चतुरच्या माध्यमातून 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघालेत। येणाऱ्या 18 चेंडूत कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कितपत धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी स्वराज ग्रुप सातोळी संघासमोर ठेवलं जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। दोन्ही संघांसाठी हा महत्त्वपूर्ण सामना, मात्र दुसऱ्या बाजूने बघितलं गेलं सातोळी संघासाठी हा सामना जिंकणं अनिवार्य आहे। मैदानावर काय घडेल, कशा प्रकारे येणाऱ्या काळात कमबॅक केलं जाईल, कारण पहिल्या षटकात तब्बल धावा निघाल्या आहेत 23 आणि दुसऱ्या षटकात षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गिरीश हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि गिरीशच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, का धावांवर रोकत लावली जाईल, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाईल का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। दुसरं षटक हे मार्गस्थ मैदानावरती पहिल्या चेंडूचा खेळ प्रगतीपथावर असेल। पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, यावेळेस देखील बॅटची कट आणि लॉंग स्टॉप क्षेत्रात चेंडूचा प्रवास त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। डिक्लेअर झोन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय, अवघी निघेल ती एकेरी धाव आणि एकेरी धावणीशी देखील सांघिक धावफलका परावर्तित झालाय। 24 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, आता मात्र स्ट्राइक एंड वरती आलाय ओमकार देसाई या फलंदाज। मागच्या 2 सामन्याचा 2 मॅन ऑफ द मॅच किताब त्याने घेतलेत। अतिशय बहारदार गोलंदाजी आणि फलंदाजी देखील त्याने केली आहे। या सामन्यात कशा प्रकारे फलंदाजी होते त्याच्या माध्यमातून हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या चेंडूवर एकेरी धाव ही खर्च केली गेली आहे। पुन्हा एकदा सज्ज झालाय गिरीश हा गोलंदाजी मार्गवरती। रिव्हर्सचा अटेम्प्ट झालाय, सुंदर फटका देखील निघालाय मैदानावरती। चेंडूचा प्रवास वन बाउंस सीमारेषा बार चौकार निघालाय ओमकार देसाईच्या बॅट मधून आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय। सांघिक धावफलक पोहोचलाय तो म्हणजेच 28 धावा या धावफलकावरती। सुंदर रिव्हर्सचा अटेम्प्ट मैदानावरती पाहायला मिळतोय तो म्हणजेच ओमकार देसाई या बॅट्समनच्या माध्यमातून। सुरेख फटका मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकात जो क्षेत्ररक्षणावरती निर्बंध होता तो निर्बंध आता मात्र हटताना पाहायला मिळतोय। 5 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय। यावेळेस देखील कट केला गेलाय लेग साइडच्या दिशेने। डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक आलाय, आपल्याकडून दुसरी धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेत फेकी केली जाते। परिणामी एकेरी धाव ही मैदानावरती निघाली आहे आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय। सांघिक धावफलक पोहोचलाय 29 धावा या धावफलकावरती। सुरेख सुरुवात ही राजाराम वॉरियर्स तळवडे संघाची मैदानावरती पाहायला मिळते। त्यावेळेस आता मात्र स्ट्राइक एंड वरती आहे तो म्हणजेच फलंदाज रोहित चतुर आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक एंडच्या दिशेने। यावेळेस देखील खराब चेंडू पाहायला मिळतो। ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून दंडित केलं जाते आणि दंडात्मक धावसंख्येने सांघिक धावफलका परावर्तित झालाय। सांघिक धावफलक देखील पोहोचलाय 30 धावा या धावफलकावर। स्वर चेंडूचा इशारा त्या ठिकाणी आला होता, पंचांनी रूप केलंय, तिसऱ्या अंपायरकडे टीव्ही अंपायरकडे रूप केलंय। वाईड बॉल, स्वर चेंडूचा इशारा टीव्ही अंपायरच्या माध्यमातून देखील आलाय आणि सांघिक धावफलक अतिरिक्त धावण्याची वदारी घेतोय। पोहोचलाय सांघिक धावफलक 30 या धावसंख्येवर। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती। यावेळेस देखील सुंदर फटका, डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक आहे, एकेरी धाव तोपर्यंत पूर्ण केली जाईल मैदानावरती आणि एकेरी धावण्याची देखील सांघिक धावफलक परावर्तित असेल 31 धावा या धावफलकावरती। धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं। या षटकातील तब्बल 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय मैदानावरती। उर्वरित 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी। बॅटर स्ट्राइक एंडच्या दिशेने ओमकार देसाई आपल्याला पाहायला मिळतोय।
पुन्हा एकदा गोलंदाज देखील सज्ज झालाय, तो म्हणजे गिरीश हा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवर. यावेळेस देखील सुंदर फटका, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास, धावत करण्याची संधी असेल मैदानावरती. थोडीशी चूक मैदानावरती झाली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव चोरण्यात सक्षम ठरले दोन्ही फलंदाज. सिंगल मैदानावरती आलाय आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावरती. थोडीशी चूक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली. नॉस्ट्राइकिंगचा फलंदाज देखील माघारी परतवू शकला असता धावबादच्या स्वरूपात, मात्र थोडीशी चुकी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची त्या ठिकाणी पाहायला मिळते. नंतर शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावर. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय मैदानावरती. डीप कव्हर क्षेत्रात चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक आहे एकच धाव तोपर्यंत धावफलकावरती गणली जाईल आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचतोय 33 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकात देखील धावा निघाल्या 10. अतिशय बहारदार फलंदाज देखील या षटकात देखील पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावफलक 33 धावा या धावफलकावरती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 12 चेंडूत कितपत धावा या बनवल्या जातील हे पाहणं मात्र तेवढेच महत्त्वपूर्ण आहे. सातोई संघासाठी हा अति महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जर या सामन्यात विजय संपादन केला तर या स्पर्धेत टिकून राहील. मात्र दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं राजाराम वॉरियर्स संघ हा सामना विजयी झाला तर मात्र राजाराम वॉरियर्स संघ हा पुढील फेरीसाठी पात्र ठरेल आणि दुसऱ्या बाजूने आंबोली संघ देखील पात्र ठरेल. यावेळेस देखील बॅटची कट आणि त्यानंतर चेंडूचा प्रवास यष्टीरक्षकाच्या हातात. टप्पा पडला आणि त्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त केली आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा, मात्र बॅटची कट घेत चेंडूचा प्रवास थेट यष्टीरक्षकाच्या हातात आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी खेळी झाली आहे समाप्त. चतुर हा फलंदाज बाघारी परततोय. चतुर नावाचं वादळ हे मैदानावरती घोंगावत होतं. अतिशय सुरेख फलंदाजी झाली होती पहिल्याच चेंडू पासून. ती फलंदाज आता मात्र माघारी पाठवलं जातं या षटकातील पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानावर निखिल नाईक हा पावलं टाकताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडच्या दिशेने हा सज्ज होईल फलंदाज. निखिल नाईकच्या माध्यमातून येणाऱ्या काळात कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मंदार हा गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर गडी गारद केला जातोय. मोठमोठ्या स्पर्धेत खेळणारा खेळाडू मंदार गुरव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये सामना जिंकला होता, त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता आणि त्यानंतर या तिसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना आपल्याला देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय नवीन बॅटर निखिल नाईक. डाव्या हाताचा फलंदाज देखील सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. यावेळेस देखील ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर आजच्या दिशेने वळणारा चेंडू बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. पंचांनी रूप केलंय ते म्हणजे टीव्ही अंपायर कडे वाईड बॉलची मागणी केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. वाईड बॉल. स्वर चेंडूचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावफलकावरती जोडली गेली आहे. 34 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील निखिलने आक्रमण चढवलंय मैदानावरती. चेंडूचा प्रवास थेट सीमारेषा पार. षटकार मैदानावरती आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय 40 धावा या धावफलकावरती. या चेंडूवर मात्र आक्रमण चढवलंय फलंदाज निखिलने. काय घडेल येणाऱ्या 4 चेंडूवरती हे पाहणं महत्वपूर्ण असेल. 40 धावा या धावफलकावरती मोठ्या धावसंख्येच्या दिशेने देखील वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. टप्पा पडलाय त्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त करणारे चेंडू बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. पंचांकडे वाईडची दात मागितली होती, मात्र पंच सांगतायत तुला हा चेंडू खेळण्याजोगा होता मैदानावरती. निर्धाव चेंडूची झाली आहे गणना आणि त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील हलक्या हाताने कट केला गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव तोपर्यंत चोरली गेली आहे आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित झाला. 41 धावा या धावफलकावरती. यानंतर ग्रुप डी मधले सामने सुरू होतील.
ब्लू स्टार सावंतवाडी विरुद्ध बांदेश्वर बांदा दोन्ही संघ जर आले असतील आपल्याला विनंती आहे. यानंतर होणारा सामना ब्लू स्टार विरुद्ध ओटवणे दोन्ही संघ जर आले असतील आपण प्लेइंग 11 लिस्ट घेऊन जायची आहे. यावेळेस देखील फटका फसलाय मैदानावरती आणि फलंदाज सापडलाय मैदानावर. ओमकार देसाईची खेळी झाली आहे समाप्त मैदानावरती आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावला गेलाय. 2 गडी बाद 41 धावा या धावफलकावरती. अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. मोठा फलंदाज ओमकार देसाईचा झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून टिपला गेलाय. मोठा मासा देखील गळाला लागलाय मैदानावरती. गोलंदाज मंदार गुरव याच्या नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा हा मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगच्या दिशेने देखील सज्ज होईल मैदानावरती. 41 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटर नवीन सज्ज झाला. या षटकातील देखील शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय नवीन बॅटर मैदानावरती. 2 गडी बाद 41 धावा या धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज मंदार याच्या गोलंदाजीचा. अतिशय सुरेख षटक हाताळलं जात आहे मंदारच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आहे आणि नवीन बॅटर गोपाळ भट्टा सज्ज झालाय स्ट्रायकिंगच्या दिशेने. यावेळेस देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट झाला होता मैदानावरती. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी नव्हता. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. ही निर्धाव चेंडूची झाली आहे गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. या षटकात फक्त 8 धावा खर्च करणारी गोलंदाजी मंदार गुरवच्या माध्यमातून. अतिशय सुरेख षटक हाताळलं गेलंय मंदारच्या माध्यमातून. सांघिक धावफलक पोहोचलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 41 धावा या धावफलकावरती. 2 गडी बाद 41 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओटवणे संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण प्लेइंग 11 लिस्ट घेऊन जायची आहे. ओटवणे संघ कर्णधार. शेवटच्या षटकाचा खेळ असेल बाकी मैदानावरती. निखिल नाईक आणि नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने गोपाळ भट्टा ही जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्गवरती युवा गोलंदाज सज्ज झालाय. राहुल हा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवर. राहुलच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. मागच्या सामन्यात राहुलच्या माध्यमातून अतिशय सुरेख गोलंदाजी झाली होती. या सामन्यात कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल मैदानावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती. या षटकात कितपत धावा निघतील. स्लॉक ओव्हरचं षटक मैदानावरती पाहायला मिळेल. प्रगती पदावर पहिला चेंडू. यावेळेस देखील फटका खेळला गेलाय. चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ग्रीश आलाय स्क्रीनवरती. जोपर्यंत फेकी केली जाईल तोवर मात्र एकेरी धावीची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली आहेत. नॉन स्ट्राइक एंडला जर फेकी आली असती तर निश्चितच त्या ठिकाणी फलंदाज धावबाद होऊ शकला असता. चुकीच्या दिशेने फेकी येते. स्ट्राइक एंडच्या दिशेने फेकी आली आहे. तीच फेकी जर नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने आली असती तर नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज देखील माघारी बदलू शकला असता आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. 43 धावा या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवर 2 धावा त्या ठिकाणी निघाल्या आहेत मैदानावर. गोलंदाज राहुल सज्ज झालाय. पहिला अतिशय सुरेख टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका निघालाय. चेंडूचा प्रवास थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज बाद. निखिल नाईकची खेळी झाली आहे समाप्त. तिसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या राजाराम वॉरियर्स संघाला आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावला गेलाय. सांघिक धावफलक पोहोचलाय 3 गडी बाद 43 धावा या धावफलकावरती. नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. सचिन हा फलंदाज मैदानावरती पाऊल टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंडच्या दिशेने देखील सज्ज होईल. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ असेल बाकी. का 4 चेंडूवर 2 मोठे फटके निघतील का? चला विनंती असेल लवकरात लवकर आपण फलंदाज जायचं आहे. फलंदाज 20 मिनिटाच्या अवधीत आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 2 मोठे फटके निघतील का? आक्रमण चढवलं जाईल का फलंदाजाच्या दिशेने? मात्र पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण असेल मैदानावरती. यावेळेस देखील
सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. फलंदाजाला वाटलं की चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाईल, म्हणजे स्वैर घोषित केला जाईल. टीव्ही अंपायर कडे रूप केलंय, अपील केलं गेलंय वाईड साठी. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. तीन चेंडूचा खेळ झालाय समाप्त मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज देखील सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू होता मैदानावरती. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अंगलटी आलाय फलंदाजच्या आणि सचिन याची खेळी देखील समाप्त झाली आहे मैदानावर. स्वर चेंडूचा देखील इशारा आलाय आता पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव देखील धावफलकावरती आणि अतिरिक्त धावेनिशी 44 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर अक्षय घाटफळ हा मैदानावरती पाऊल टाकताना पाहायला मिळतोय. चला विनंती असेल लवकरात लवकर बॅटर आपण जायचं आहे. 20 मिनिटाच्या अवधीत आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे, याची आपण नोंद घ्या. 44 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय घाटवळ हा फलंदाज मैदानावरती सज्ज झालाय. त्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी मैदानावरती. गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील गोपालच्या बॅट मधून चेंडूला उडवलाय. चेंडूचा प्रवास थेट सीमारेषापार षटकार निघालाय आणि सांघिक धावफलक 50 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर फुल समाचार घेतलाय. फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केलाय आणि सांघिक धावफलक देखील 6 धावेनिशी परावर्तित झालाय 50 या धावसंख्येवरती. चौथ्या चेंडूवर आक्रमण चढवलंय. एक आमंत्रण होतं फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचं, ते आमंत्रण मात्र कबूल केलं जात आहे फलंदाजाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या 2 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावरती. यावेळेस देखील ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव तर निघाली आहे मैदानावरती आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक 51 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना तो म्हणजेच ब्लू स्टार सावंतवाडी विरुद्ध ओटवणे या 2 संघ दरम्यान सामना होईल. नाणेफेकीसाठी दोन्ही संघ कर्णधार आपण यायचं आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावरती. सांघिक धावफलक 51 धावा 51 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी मैदानावर. यावेळेस देखील फटका खेळला गेलाय. वाईड स्लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवास. वन बाउन्स चेंडू उल्लंघन करतोय, पलायन करतोय सीमारेषा पार. आलाय चौकार मैदानावरती आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. 54 धावा 55 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. चतुरच्या माध्यमातून देखील बहारदार फलंदाजी 24 धावांचं योगदान. त्याच पाठोपाठ ओमकारच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान. दुसऱ्या बाजूने तो म्हणजे फलंदाज निखिलच्या माध्यमातून 9 धावांचं योगदान. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुरेख फलंदाजी गोपाळ आणि अक्षयच्या माध्यमातून झाली आहे. याच्या जोरावर तब्बल 55 धावांचा टप्पा गाठलाय तो म्हणजे राजाराम वॉरियर्स तळवडे संघाने. आणि जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं जात आहे स्वराज ग्रुप सातोळी संघाकडून. 56 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे. कशा प्रकारे होईल पाठलाग, कशा प्रकारे होईल फलंदाजी हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती होईल बदल. तत्पूर्वी नाणेफेक होते यानंतरच्या सामन्याची, ती म्हणजे ब्लू स्टार सावंतवाडी विरुद्ध ओटवणे. आणि नाणेफेकीचा कौल गेला ब्लू स्टार सावंतवाडी संघाच्या बाजूने. आपला निर्णय देखील त्वरित सांगायचा आहे.
कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल, काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी सचिन सावंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील जोडले जातील आणि मी देखील भरतो काही क्षणासाठी आपली रजा घेतोय. हॅलो, चला विनंती असेल दोन्ही पंचांना की आपण कृपया लवकरात लवकर सामना हा सुरू करा. फलंदाज कृपया लवकरात लवकर मैदानात पाठवा. स्वराज्य 11 सातोळी संघ व सर गोपाळ भटा यांना विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. कर्णधार गोपाळ भटा एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि चर्चा सत्र रंगतंय त्या ठिकाणी दाजी धुरत यांच्याकडून. दाजी धुरत त्यांच्यासोबत बाकीचे सहकारी हे त्या ठिकाणी रणनीती आखतायत मैदानावर. चला फलंदाज मैदानात पाठवा. स्वराज्य 11 सातोळी संघ एका मोठ्या रकमेची स्पर्धा ही आपण रॉयल किंग ग्रुप सावंतवाडी यांच्या वतीनं अनुभवतोय. मनीष चषक 2025 ची स्पर्धा सहकार्य हे सगळ्यांचं अपेक्षित आहे. मंदार आणि त्याच्यासोबत अनिकेत हे दोन खेळाडू मैदानात पावलं टाकतायत. एकंदरीत जर आव्हान पाहिलं 4 षटकांच्या या सामन्यादरम्यान पहिल्या डावात धावसंख्या पहिल्या डावात बनली जाते ती 55 धावा. 56 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे. 24 चेंडू 56 धावांच्या आवाराचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज मैदानात. अनिकेत आणि अनिकेतची साथ देण्यासाठी मंदार हे 2 सलामीवीर मैदानात पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतंय नक्कीच राजाराम वॉरियर्स तळवडे संघ हा या मैदानावरती पाहायला मिळतोय, ज्यामध्ये ओमकार देसाई नावलौकिक प्राप्त खेळाडू आणि त्याच्यासोबतच मुंबईवरून चतुर नार्वेकर हे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड एम्बेसिडर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून एक मोठी ख्यातिकीर्ती ओमकार देसाई यांची पाहायला मिळते. त्याच्यासोबत हल्लीच मोसमच्या खेळाडूंना आपल्या फलंदाजीनं गाजवलाय तो एक अष्टपैलू खेळाडू चतुर देखील पाहायला मिळतोय आपल्याला क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. एकंदरीत फलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही आयकॉन स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईक एंडवर ते स्ट्राईक एंडवर आयकॉन मंदार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला फटका गॅप भेदण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. मंदारच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेने फटका निघतो. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्नात चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी अप्रतिम फटका. फ्रंट फुटवरती येत कव्हरच्या दिशेने जमनी लगत फटक्यामध्ये काहीशी रिस्क होती. 30 यार्ड सर्कलला क्लिअर केलंय. 2 खेळाडूंची गॅप बेदली आणि त्यानंतर मिळवलाय चौकार या मैदानावरती मंदारने. 56 धावांच्या आवाराचा पाठलाग करताना आगास तर सुरेख पाहायला मिळतोय. यावेळेस फटका निघतोय मंदारच्या बॅट मधून. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी. 8 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर या पाहायला मिळत आहेत. आक्रमण हे नसानसात भिनलंय मंदारच्या. का आपण मुंबईवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी सावंतवाडीमध्ये आलोय ते दाखवलं जातं. यावेळेस देखील एक टोलेजंग फटका मंदारच्या बॅट मधून. यावेळेस हवाई फायर. स्टँड ऑन डिलिव्हर ऑन साइडला अजून एक दर्जेदार देखणा कडा सुंदर प्रहार. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चौकारासाठी. बघता बघता 3 चेंडू 3 चौकार हे पाहायला मिळालेत यावेळेस मैदानावर. सुंदर फलंदाजी. डोळ्यांचं पाळ न फेडणारा खेळ पाहायला मिळतोय. रॉयल किंग ग्रुप वतीने आयोजित मनीष चषक 2025 या स्पर्धेत. यावेळेस अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न. अक्षय घाटवळ चेंडूच्या खाली. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात झेल टिपला जातोय आणि अखेरकार सफलता मिळते या मैदानावरती. गोलंदाज ओमकार देसाई या गोलंदाजाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून ज्या खेळाडूकडे आदराने पाहिलं जातं अक्षय घाटवळ क्षेत्ररक्षण करत असताना एक सुरेख झेल. पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात, तिसऱ्या प्रयत्नात अखेरकार झेल टिपल्यानंतर खेळी समाप्त पाहायला मिळाले खेळाडू मंदार या खेळाडूचे.
पहिले 3 चेंडू अप्रतिम 3 फटके, या चेंडूवर देखील एक फटका निघाला होता, तिसऱ्या सर्कलला क्लिअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न, परंतु मंदार या चेंडूवरती अयशस्वी ठरल्यानंतर सफलता मिळाली प्रतिस्पर्धी संघ राजाराम वॉरियर्स तलवडे संघाला। एक मोठी सफलता हात लागल्यानंतर धावसंख्या 12 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात। गिरीश मैदानात पावलं टाकतोय, अजून एक युवा खेळाडू स्वराज्य 11 सातोळी संघासाठी नक्कीच सध्या एका चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय गिरीश। आज देखील या मॅच मध्ये नक्कीच तो फॉर्म दाखवावा लागेल। समोर एक तगडा संघ, मातब्बर संघ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दर्जेदार एक गाव एक संघ या नियमाखाली जर पाहिलं तर एक बलाढ्य संघ हा पाहायला मिळतोय, राजाराम वॉरियर्स तलवडे हा संघ। यावेळेस ओमकार देसाईच्या विरोधात मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला, चेंडू सीमारेषे नजदीक पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र सीमारेषा उल्लंघन करण्याच्या प्रयत्नात अयशस्वी फटका, झेल टिपला जातोय तो खेळाडू गिरीशचा आणि गिरीश माघारी परतल्यानंतर धावसंख्या ही 12 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात। धावांवर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर ओमकार देसाई राईट आर्म गोलंदाजी करत असताना यावेळेस पाहायला मिळतात ऑन हॅट्रिक पाहायला मिळतील। आतापर्यंत या स्पर्धेत हॅट्रिक नाही आहे, परंतु मेडन षटका आपण खूप चांगली पाहिलेली आहेत। यावेळेस देखील चांगला चेंडू ऑन साईडला फटका निघतोय, डीपमध्ये आहे क्षेत्ररक्षक, डीपमधून आलाय चेंडूवरती, चांगलं फील्ड पाहायला मिळालंय आणि तोपर्यंत मात्र केवळ एक धाव ही मार्गी लागल्यानंतर धावसंख्येच्या खात्यात पडलेली भर, टीमचं टोटल परावर्तित धावसंख्या पोहोचते ती 13 आकड्यावरती। 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना म्हणजे विजयासाठी अजूनही 18 चेंडू 43 धावांची असेल आवश्यकता। 43 रन्स रिक्वायर्ड नाउ इन रिमेनिंग 18 डिलिव्हरीज, 18 चेंडू 43 धावांची आवश्यकता। चला विनंती आहे ब्लू स्टार सावंतवाडी संघ आपला निर्णय कळवा। गोलंदाजी विनंती असेल ओटवणे संघ हा सामना संपला की लगेच आपण आपले फलंदाज हे मैदानात पाठवा। तर विनंती आहे ब्लू स्टार सावंतवाडी संघ आपल्याला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या। गोलंदाजी मार्कवरती अजून एक प्रमुख बदल पाहायला मिळतोय। पहिल्या षटकात गोलंदाज ओमकार देसाई आपण पाहिलं आणि त्यानंतर यावेळेस निखिल गावडे एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर। चांगला चेंडू, एक धाव डिक्लेअर स्वरूपाची पाहायला मिळते या चेंडूवरती आणि तदनंतर धावसंख्येच्या खात्यात पडलेली भर बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक एंडवरती प्रत्यक्षात पाहायला मिळतो। यावेळेस अनिकेत हा खेळाडू, अजून एक ओव्हरसीज खेळाडू तो प्रतिनिधित्व करतोय स्वराज्य 11 सातोळी संघाचं। नक्कीच क्षमता या देखील खेळाडूकडे आहे, परंतु क्षमतेला न्याय हा द्यावा लागेल या मैदानावर। एकंदरीत ही संपूर्ण स्पर्धा जी आपण पाहतोय सुंदर स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण हे tenniscricket.in च्या माध्यमातून, या tenniscricket.in च्या लाईव्ह प्रक्षेपणासाठी जे रिक्वायर नेटचं कनेक्शन आपण पाहतोय। कालचा दिवस, कालच्या दिवशी ज्या संघानं चांगली खेळी साकारली या मैदानावरती, विजय सावंत त्या संघाचे संघमालक, तनुज स्पोर्ट्स भटवाडी सावंतवाडी संघ, त्या संघानं काल 2 सामने जिंकत क्वालिफाय केले उद्याच्या दिवसासाठी। आणि काल ज्यावेळी या मैदानावरती नेट कनेक्शन मधोमध बंद पडलं त्यावेळी विजय सावंत यांनी आपलं नेट कनेक्शन प्रोव्हाइड केलं होतं, विनेट लगेच त्यांनी ते प्रोव्हाइड करून दिलं आणि ही लाईव्ह सेवा अखंडित सुरू राहिली। याबद्दल देखील विजय सावंत यांचं मनपूर्वक हार्दिक आभार। एक चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेला नक्कीच प्रत्येकाचं सहकार्य लाभतंय या मैदानावर, म्हणूनच एक चांगली स्पर्धा आपण नीटनेटक्या स्वरूपाची पाहतोय या मैदानावरती। सलग 3ऱ्या वर्षात पदार्पण करतोय रॉयल किंग ग्रुप सावंतवाडी संघ। पहिल्या वर्षी 44,444 रुपयांचं रोख पारितोषिक, दुसऱ्या वर्षी 1 लाख रुपये आणि या 3ऱ्या वर्षी 1,11,000 रुपयांचं बक्षीस। यावेळेस मोठा फटका तर हवेत पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि तदनंतर टिपलेला एक सुरेख झेल, अजून एक खेळाडू
बॅक टू द पवेलियन. वारंवार जर चूक पाहिली स्वराज्य 11 सातोळी संघाची, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु गोलंदाज हे तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी ही नक्कीच पाहायला मिळते आणि म्हणूनच धावसंख्या ही देखील स्थिरावलेली पाहायला मिळते. ती 15 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानात अथर्व सज्ज पाहायला मिळेल. सलामी दिली होती मंदारने, साथ दिली होती अनिकेतने, वन डाऊनच्या रूपात गिरीश पाहायला मिळाला आणि त्यानंतर दुसऱ्या गड्याच्या मोबदल्यानंतर यावेळेस न्यू बॅटर मैदानात डाव्या हाताचा अथर्व सज्ज पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, याही वेळेस फटका फसतोय. स्वतः क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय निखिल गावडे आणि त्यानंतर मात्र हा सुरेख झेल निखिलच्या माध्यमातून टिपल्यानंतर धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. चला थोडीशी घाई करा, विनंती आहे. गोलंदाजी मार्कवर निखिल गावडे ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय. संधी आहे हॅट्रिक घेण्याची. यावेळेस फुल टॉस. नो बॅटर मैदानात चेतन आल्या आल्या पहिलाच चेंडू ऑन साईडला फटका पाहायला मिळाला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती कार्य करतोय. चांगलं फील्ड लतेशच्या माध्यमातून आणि त्यानंतर अजून एक धावफलकात पूर्ण झाल्यानंतर धावसंख्येचं खातं हे परावर्तित. धावसंख्या पोहोचते 16 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून. का सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण दर्जेदार संघ आहोत हे नक्कीच दाखवून दिलं जातं या मैदानावर. फलंदाजीत पूर्णपणे डॉमिनन्स सुरुवातीला पाहायला मिळाला, त्यानंतर गोलंदाजी अगदी तेवढ्याच ताकदीची भरभक्कम प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे जखडून ठेवणारी, मोठ्या फटक्यांवरती रोधक बसविणारी. पहिले 3 चेंडू जर वगळले तर तदनंतर मात्र पूर्णपणे बोलबाला पाहायला मिळतोय या मैदानावरती. राजाराम वॉरियर्स तळवडे या संघाचा. समीकरण 11 चेंडू, विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, काही काळ हवेत राहिलेला चेंडू, त्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये चेंडूचा प्रवास, डिक्लेअर स्वरूपाची अजून एक धाव आणि तदनंतर मात्र धावसंख्या ही देखील परावर्तित. एका बाजूने अनिकेत हा सलामीचा फलंदाज पाहायला मिळतोय. जास्त स्ट्राईक अनिकेतकडे नव्हती, केवळ सिंगल निशी अनिकेत स्ट्राईक रोटेट करताना आपण पाहायला मिळालं. परंतु या अनिकेतकडे देखील ताकदायक क्षमता आहे, ती ताकद दाखवावी लागेल. यावेळी चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉईंटच्या दिशेनं जमिनीलगतचा फटका. बघता बघता चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत चांगलं दर्जेदार फिल्डिंग देखील पाहायला मिळतंय ते स्क्रीनवरती. अजून एक चांगला चेंडू, तेवढा सुंदर फटका, एक धाव पूर्ण आणि धावेनिशी धावसंख्या ही परावर्तित. धावसंख्या पोहोचते 18 या धावसंख्येवरती. 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 18 धावा. यावेळेस मोठा फटका, ज्या फटक्याची प्रतीक्षा खूप वेळ होती, यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर. निखिल नाईक, चांगलं फील्ड केलं जातंय. फलंदाजी देखील निखिलच्या माध्यमातून आपण बहारदार पाहिली आणि तोच निखिल यावेळेस चांगली कामगिरी ही क्षेत्ररक्षणामध्ये करत असताना.
यावेळी चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय चेंडू, फिरकी घेतोय, फलंदाजाची गिरकी आणि त्यानंतर चेंडू विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातात. अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी यावेळेस. मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक सुरेख झेल आणि त्यानंतर फलंदाज बाद डीजे. मैदानावरती पावलं हे नक्कीच अंतिम षटकादरम्यान पाहायला मिळत आहेत. राजाराम वॉरियर्स तलवडे संघाकडून गोलंदाज प्रवीण कुबल यांचे. मैदानावरती केवळ क्रिकेट पुरतच मर्यादित न राहता प्रवीणकडे अनेक छंद आहेत आणि हे छंद प्रवीण अगदी सुरेखरित्या जोपासत असताना श्री क्षेत्रपालेश्वर वेतोबा या मालिकेत देखील एका प्रमुख भूमिकेत आपण प्रवीण कुबल यांना पाहिलं. सतसात नृत्यकला देखील अवगत असलेला हा खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कवरती नक्कीच पाहायला मिळतोय आपल्याला. अंतिम षटकादरम्यान स्लॉग ओव्हरचं षटक, निर्णायक षटक घेऊन सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती गोलंदाज प्रवीण कुबल. पहिलाच चेंडू काहीसा आखूट टप्प्याचा वेगवान देखील होता, परंतु या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका बहारदार निघतोय आणि ज्या प्रतीक्षा होती ज्या फटक्याची, अखेरकार तो मोठा फटका एका बऱ्याच वेळानंतर आणि चेंडू जातोय सीमारेषा पार षटकारासाठी. कमबॅक करण्याच्या उद्दिष्टातून प्रयत्न असेल या खेळाडूकडून. प्रभावित केलंय कित्येक वेळा, कित्येक मॅच मध्ये. नक्कीच आधारस्तंभ देखील मानला जातो हा खेळाडू आणि खास करून स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये किफायतशीर गोलंदाजी करणं हे प्रवीणचं तंत्र पाहायला मिळतं. परंतु आज पहिला चेंडू काहीसा आखूट टप्प्याचा आणि या आखूट टप्प्याच्या चेंडूवरती एक मोठा फटका षटकार दिसतोय. संयोजक कृपया आपण चेंडू फेका. कारण 5 चेंडू 31 धावांची आवश्यकता. यावेळेस बघा चेंडू अप्रतिम आणि तेवढाच सुरेख झेल देखील पाहायला मिळालाय. वेगवान चेंडू यावेळेस नक्कीच पाहायला मिळतोय गोलंदाज प्रवीण कडून. ज्या प्रवीणच्या पहिल्या चेंडूवरती षटकार बसला तर प्रवीणने दाखवून दिला कमबॅक काय असतो. दुसऱ्या चेंडूवरती एक सुरेख झेल गोपाळ भटाकर्वी फलंदाजाचा आणि त्यानंतर मात्र प्रवीण कुबल या गोलंदाजाला मिळालेली सफलता. अजून एक गडी बाद पाहायला मिळतोय. प्रवीणच्या नावे होते सफलता या मैदानावरती. सावंतवाडीच्या भूमीवरती ही आजची स्पर्धा प्रवीण आपल्या गोलंदाजीने अंतिम षटकात खेळत असताना पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी खंडीर बॉयज बोर्जिमची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज प्रवीण कुबल यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत ही संपूर्ण स्पर्धेत राजाराम वॉरियर्स तळोड्याच्या सगळ्या गोलंदाजांकडून पाहायला मिळतंय. खास करून पहिल्या षटकात ओमकार देसाई, तदनंतर निखिल नाईक, तिसऱ्या षटकात सौरभ नाईक आणि चौथ्या षटकात प्रवीण कुबल. का प्रवीणला केरवाडी एक्सप्रेस संबोधलं जातं अगदी त्याचंच प्रत्यक्ष उदाहरण प्रवीणच्या माध्यमातून. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर दबावाखाली न जाता, दबावाखाली न बिखरता कमबॅक केला जातोय प्रवीणच्या माध्यमातून. अचूक लाईन लेनचा वापर, अगदी सुयोग्य टप्पा हा पाहायला मिळतोय आणि तदनंतर मात्र धावसंख्या ही कमी धावसंख्येवरती. यावेळेस फटका फसतोय, चेंडू पुन्हा एकदा हवेत, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय निखिल आणि प्रवीणला मिळते ती अजून एक सफलता. साहिल फलंदाज माघारी परतल्यानंतर धावसंख्या काहीशी अडचणीत सापडलेली आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळते. सकाळी जेव्हा सामना सुरू झाला पहिलाच सामना सातोळी संघानं जिंकला. मात दिली होती सातोळी संघानं प्रतिस्पर्धित चराटा संघाला. असं वाटलं होतं सातोळी संघ कमबॅक करतो या मैदानावरती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात देखील आपण पाहिलं
सातोळी बनाम आंबोली या सामन्यात शिवशंभू आंबोली संघासमोर ठेवलेलं शिवशंभू आंबोली संघाने ठेवलेलं 24 धावांचं लक्ष, परंतु त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मात्र थोडीशी घाई स्वराज्य 11 सातोळी संघाकडून पाहायला मिळाले. तो सामना गमवावा लागला आणि तदनंतर बलाढ्य राजाराम वारियर्स तरवडे संघासमोर देखील कस पाहायला मिळत नाहीये या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचा. यावेळी चांगला चेंडू, अजून एक वेगवान शॉर्ट स्क्वेअरला जरी चिन्ह चेंडूचा प्रयाण पाहायला मिळतोय. चेंडू प्रवास करत असताना अजून एक धाव सिंगल पूर्ण आणि तदनंतर मात्र धावसंख्या 27 या आकड्यावरती. धावसंख्या 27 धावांवरती विजयासाठी 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग. अंतिम चेंडूचा खेळ बाकी, एक मोठं लक्ष पार करण्याचा प्रयत्न. यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवर देखील डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित. खेळ समाप्त होतोय 4 षटक 24 चेंडूंचा आणि या 24 चेंडूंच्या समाप्ती अखेर धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 28 धावांवरती. 27 धावांच्या फरकानं हा सामना जिंकतोय राजाराम वारियर्स तरवडे संघ. यानंतर होणारे सर्व सामने हे 4 षटकांचे